देशभरामध्ये किंवा राज्यामध्ये परिस्थिती पाण्याची गंभीर होऊ लागलेली आहे। मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा परिस्थिती एवढं पावसाचं जास्त प्रमाण असताना तिथे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपल्या शहरामध्ये पण तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्या अनुषंगानं आज आम्ही नगराध्यक्षताई, त्याचबरोबर आपले जिल्हा परिषदचे अध्यक्ष, बाजार समितीचे चेअरमन, आम्ही सगळेच पदाधिकारी आज एका ठिकाणी, सगळे नगरसेवक, सर्व सदस्य, विविध संस्थेवर काम करणारे आम्ही सगळेच पदाधिकारी एकत्र चर्चा केलेली आहे। त्या अनुषंगानं पाण्याचा काटकसरीनं वापर करणे, त्याचबरोबर बार्शी शहरामध्ये जो लाईटचा पण कंत्राला अडचणी येतात त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मार्ग काढलेला, त्या ठिकाणी एक सतर्क राहावं लागणार आहे। चांदणी तर पूर्णपणे त्या ठिकाणावरून आपल्याला पाणी येत नाही। त्याचबरोबर जे शहरातून आपण विहिरीवरून जवळपास 65 ते 70 लाख लिटर पाणी उपलब्ध व्हायचं, तेही पाणी आपल्याला आता जवळपास 10 लाख लिटर सुद्धा येत नाही। उजनीवरून सुद्धा 90 लाखाच्या पुढे पाणी येत नाही, एवढी परिस्थिती गंभीर झालेली आहे। त्या अनुषंगानं आपण प्राथमिक आता 12 टँकरची व्यवस्था केलेली आहे। 2 प्रभागाला 1 टँकरची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आणखीन 4-5 दिवसामध्ये ते टँकर कुठं भरायचे आणि कोणकोणत्या विहिरींना, बोरला पाणी शहरातल्या, नगरपालिकेच्या किंवा खाजगी, त्या ठिकाणी आपण शोध 2 दिवसामध्ये घेतोय। तातडीनं सगळी पावलं उचललेली आहेत आणि त्यानंतर आणखीनही जवळपास एक 10 ते 12 टँकर, म्हणजे साधारण 22 ते 25 टँकर आपण शहरामध्ये लावतोय। काही नगरपालिकेच्या वतीनं असतील, काही जे काही स्वतः स्वइच्छेनं काही मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही जण टँकर देणार आहेत आणि त्या अनुषंगानं आपलं सगळं प्लॅनिंग चालू आहे। प्रत्येक प्रभागाला 1 टँकर, त्याच्या 5 ते 7 खेपा रोजच्या रोज होते। परंतु ते पाणी भरण्याचा जो प्रश्न आहे, सगळेच बोर पण आटलेले आहेत। त्या अनुषंगानं तातडीनं आपण ज्या विहिरी, ज्यांचा गाळ काढणं आवश्यक आहे, त्याचा गाळ काढायचं काम हातामध्ये घेतोय। ज्या ठिकाणी रिबोर करायचे तोही विषय घेतोय। नव्यानं कुठं बोर मारून आपल्याला पाण्याची उपलब्ध होती का, तेही जेही आपल्याला टोकाला जाऊन जे प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न करावे लागणार आहेत। हीच परिस्थिती ग्रामीण भागामध्ये पण निर्माण होऊ लागलेली आहे। काही गावामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागलेली आहे। त्या अनुषंगानं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आम्ही सभापती सगळेच या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करतोय आणि नक्कीच या ठिकाणी सर्व माझ्या बंधू भगिनींना, तालुक्यातील जनतेला सुद्धा नम्रतेची विनंती की आपण सुद्धा पाणी थोडं काटकसरीनं वापरावं, कारण परिस्थिती तशी या ठिकाणी दुष्काळी निर्माण झालेली आहे आणि आणखीनही पुढे पाऊस पडतो का नाही हे सगळंच आपण म्हणजे अनिश्चित आहे त्याच्यामध्ये। त्यामुळं नागरिकांनी पण सहकार्य करावं। आम्ही कुठं आमचे प्रयत्न कमी पडून देणार नाहीत। आम्ही प्रत्येक भागामध्ये आमच्या ताई, मी स्वतः, त्याचबरोबर अध्यक्ष साहेब स्वतः, सभापती ताई, त्याचबरोबर आमचे बाजार समिती सभापती, सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक बंधू भगिनी, आम्ही सगळेजण या ठिकाणी त्या भागामध्ये फिरून जेवढ्या उपाययोजना करायच्या तेवढ्या नक्की या ठिकाणी करू। मी आता उद्याचा निकाल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सकारात्मक लागतोय आणि एक त्या अनुषंगानं बार्शी तालुक्याला ज्या ज्या त्रुटी राहिलेल्या होत्या, ज्या काही विकासाच्या बाबतीमध्ये काही थोड्या अडचणी होत्या, नक्कीच या ठिकाणी तुम्हाला पुढच्याच आठवड्यामध्ये किमान 125 ते 150 कोटीचं पॅकेज या ठिकाणी आपल्या बार्शीकरांच्या सेवेमध्ये नक्कीच या ठिकाणी येणार आहे। नगरपालिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होईल आणि ग्रामीण भागाला सुद्धा एक साधारण माझ्या अंदाजे 150 कोटीच्या आसपास आपण तालुक्याला पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये एक भेट देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी नक्की करू। आपल्या वेस्टेज पाणी सगळ्या दुरुस्ती केल्याने स्वतः ताई त्या साईटवर जाऊन सगळ्या परिस्थितीची पाहणी, स्वतः माननीय मुख्याधिकाऱ्यांना पण आम्ही सूचना देतो आणि ताई स्वतः पाणी पुरवठा चेअरमन ताई सगळे जाऊन त्या ठिकाणी त्या दुरुस्त्या केल्या जातील। काही भागात टँकर मोठे जात नाही, लहान टँकरची वस्ती सगळी व्यवस्था करू। माझी नागरिकांना नम्रतेची विनंती, कुठलीही काळजी करू नका। एक 2-3 दिवसाचा वेळ द्या। 2-3 दिवसामध्ये सगळं साधारण पुढच्या आठवड्यापासून सगळं सुरळीत आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो, कारण पाण्याची उपलब्धताच नाही। आम्ही टँकरनं पाणी पुरवठा करू। परत ज्या ज्या ठिकाणी बोर केलेले आहेत, आता ते बोर पण आटलेले आहेत, आपण टाक्या पण बसवल्या, जवळपास 100हून अधिक बोर मारलेले आहेत। टाक्या जवळपास आपण 350-400 टाक्या आपल्या आहेत। आणखीन कुठे टाक्या लागतात टाक्याही देऊ। जेवढं शक्य आहे टोकाला जाऊन तेवढं नगरपालिकेच्या खर्चानं जे होतं ते करू। व्यक्तिगत काय लागली मदत तर आम्ही ते पण करू। फक्त काटकस सगळ्याला हात जोडून आमची नम्रतेची विनंती आहे की गाड्या धुवू नका, रस्त्यावरती पाणी मारू नका, एक एक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे। त्यामुळं
सगळ्यांनी जर सहकार्य केलं, आम्ही एकटे काहीच करू शकत नाही. सगळ्या जनतेनं जर ही सामूहिक जबाबदारी म्हणून स्वीकारली, आम्ही कमी पडत नाही. नगरपालिका खर्च करण व्यक्तिशः आम्ही काय, आमच्या किती पण झळ लागू द्या, आम्ही कमी पडणार नाही.